नमस्कार, मी संदीप बेसरकर, वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात आदिवासी समाजाचा उल्लेख वनवासी असा केल्याच्या वक्तव्याचा निषेध करत वनी येथील आदिवासी सोशल फोरमच्या वतीने राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले। उपविभागीय अधिकारी वनी यांचे मार्फत राष्ट्रपती सचिवालयाला पाठवण्यात आलेल्या या निवेदनात आदिवासी समाजाच्या अस्मितेला धक्का पोहोचवणाऱ्या अशा शब्दप्रयोगाचा निषेध करण्यात आला आहे। निवेदनात म्हटले आहे की आदिवासी समाज हा देशातील मूळ निवासी असून त्यांना जल, जंगल आणि जमिनीवर नैसर्गिक अधिकार आहे। त्यामुळे आदिवासी समाजाला वनवासी म्हणणे चुकीचे असून त्यातून समाजाची ओळख दुय्यम ठरविण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे। आदिवासी समाजाने देशाच्या संस्कृती, परंपरा आणि इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून त्यांच्या स्वतंत्र ओळखीचा सन्मान राखला जावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवून योग्य ती दखल घेण्याची मागणीही करण्यात आली आहे। यावेळी आदिवासी सोशल फोरम वनीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनामार्फत आपले निवेदन सादर केले। जून 2026 आदिवासी सोशल फोरम वनीच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले आहे। भारताचे गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांनी दिल्ली येथे जो आदिवासीचा अपमान केलेला आहे, आदिवासीला वनवासी म्हणून सकल आदिवासी समाजाचा अपमान केलेला आहे, या पाठीमागे त्यांचं एक षडयंत्र आहे। आदिवासीचं जे संस्कृती आहे, आदिवासीचं जे अस्तित्व आहे ते मिटवण्याचं एक षडयंत्र आहे। ते भयानक असं षडयंत्र आहे, कारण ज्या युनोनं आदिवासी जागतिक दिन म्हणून मान्यता दिलेली आहे आदिवासी या शब्दाचा, त्या आदिवासीला त्याचं अस्तित्वच मिटवून वनवासी म्हणून या अमित शहानं केलं, याबद्दल आम्ही आदिवासी सोशल फोरमच्या वतीनं निषेध करतो आणि तशा प्रकारचा आम्ही आपल्या उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतीला दिलेला आहे। यानंतरही सुद्धा इथून जर जर असाच अपमान करत असेल, आमच्या संस्काराला, आमच्या संस्कृतीला जर हात घालण्याचा प्रयत्न करत असेल केंद्रीय मंत्री, तर आम्ही आमचा सकल समाज कधीही मान्य करणार नाही, एवढे आम्ही प्रयत्न करतो। यानंतरही जर अशी चालले तर आमचा समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी आम्ही या निवेदनाच्या मार्फत आम्ही मागणी केली।